नमस्कार मंडळी, श्रिया ॲग्रो चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर मंडळी, आत्ता जवळपास 6:15 साडेसहा झालेत आणि मी निघाली आपल्या हरिहरेश्वरच्या सिंधू सावित्री संगमावरती कासवाची पिल्लं बघण्यासाठी। तर खरं तर मला थोडंसं उशीर झालं आहे, त्यामुळे पटकन निघते। आपण पुढे आणखीन बोलूच, चला तर मग। तर मंडळी, आता आम्ही पोहोचलोय। आपल्या रूमचे काही गेस्ट पण आहेत सोबत, पण आता आम्हाला कळलं, आता तुम्हाला व्हिडिओ दिसत पण नसेल, अगदी त्या शेवटच्या टोकाला जायचं आहे। तर डायरेक्ट धावत तिथे पोचूया, कारण सुबोध काका सांगत होते की थांबून नाही चालणार। काही कासवांच्या म्हणजे अंडी देखील मिळालेत आणि पिल्लं देखील आहेत, तर लवकरात लवकर पोचायचं। चला तर मग। तर मंडळी, अजून एवढे डिस्टन्स बाकी आहे आणि आम्ही अक्षरशः मॉर्निंग वॉक करत आलोय। मॅम पण आहेत मागे, तिथून आलोय आम्ही। आता अजून जाऊया। तर निघालेली पिल्लं आहेत हे। म्हणजे आता तुम्ही बघताय ना, ऑलरेडी 17 घरटी इथे होती, त्यात आता टोटल 19 झाले। या पिशवीत एक म्हणजे 110 आणि 95 अशी अंडी आहेत। आणि आता नवीन घरटी बनवण्याचं काम चालू आहे, कारण आता हे जे झाकलेली टोपली दिसतात त्याच्यामध्ये आता पिल्लं काढली ती त्या टोपल्यांखालून काढली आहे आणि आता नवीन घरटी बनवण्याचं काम इथे चाललंय। म्हणजे जसं कासवण घरटं बनवते तसंच बनवून त्याच्यामध्ये ती अंडी ठेवण्यात येतील। तर ते पण आता आपण बघणार आहोत। बघू शकता, अंडी ठेवण्याचं काम चाललंय। अंडी आहेत आतमध्ये। संतोष काका, आता ही तुम्ही ठेवता ही किती अंडी आहेत? 95, 110 110 आणि 95। आणि तुम्ही बघू शकता घरट्याचा क्रमांक, किती अंडी आहेत ती आणि ठेवण्याचा दिनांक, हे लक्षात ठेवलं की पुढच्या डेट आपल्याला कळतात। तर आतमध्ये मडक्यासारखा आकार करून त्याच्यामध्ये अंडी ठेवली जातात। वरून जरी हे निमुळतं दिसलं तरी आतून ते खोल आणि गोल आहे। तर एक घरटं आता तयार होत आहे आणि आता दुसरं घरटं सुबोध काका तयार करतात। हे असं अलाऊ नसतं ॲक्च्युली हातात घ्यायला, पण मी तुमच्या माहिती करता दाखवते की कासवाचं अंड ज्या वेळेला घातलं जातं त्याला ते खूप नरम असतं। तुम्ही बघू शकता, सेम टू सेम टेनिस बॉल सारखं दिसतं, पण त्याचं टेक्स्चर थोडंसं नरम असतं। तर हे ठेवण्याचं काम चाललंय। आता हे दुसऱ्या घरट्यात ठेवण्याचं काम चाललंय। तर हे कम्प्लीट झालंय। ही काठी लावली ना, ते सिम्बॉल आहे की ह्याच्या खाली अंडी आहे। 110 अंड्यांचं जे म्हणजे गुण आहे ती खोलली आहे, ते स्टार्ट केले ठेवायला। तर म्हणजे आत्ता हे ॲक्च्युली इमर्जन्सीमध्ये ही म्हणजे घरटी मिळाली, म्हणजे कासवणी आत्ता घातलेली, त्यामुळे गोणीमध्ये आणली आहेत। अदरवाईज हे असं टोपलीमधून आणली जातात ही अंडी। तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश आहेत, त्यामुळे हे दिसतंय तुम्हाला अगदी नरम आहेत, सॉफ्ट आहेत। हे दिसतंय म्हणजे खड्डा जो पडलाय ना, हे अगदी सॉफ्ट आहेत। म्हणजे मी काही दाबून नाही दाखवणार तुम्हाला, ठेवण्याचं काम चाललंय। मंडळी, बघताय तुम्ही सूर्योदय होतोय आणि क्राऊड खूप आहे। तर आता मी पुढे गेल्यानंतरही तुम्हाला दाखवते। आता हा ॲक्च्युली हा चिखलाचा पट्टा, त्यामुळे इथून नीट जाऊया। साधारण ओटी आहे, त्यामुळे खूप खाली जावं लागेल। मी जवळपास पाण्याजवळ पोचलं की लगेचच घरी निघण्याचा प्रयत्न करीन, कारण घरी पण प्रचंड जबाबदारी आहे आणि ते अर्धवट टाकून मी आले, कारण हा चान्स कधी मिळत नाही। खूप दिवसानंतर माझा ब्लॉग येतोय, पण हे मस्ट होतं, कारण ह्या वर्षीच्या कासवांची पिल्लं सोडताना मी आलेलीच नव्हती। तर मी दाखवते आत्ता जी अंड्यांची म्हणजे जी घरटी मिळाली ती कुठे। तर मागे खूप गर्दी आहे, तिथे फोटोज काढतात काही लोक। मी तुम्हाला दाखवते आत्ताची घरटी कुठे मिळाली। तर तुम्ही बघू शकता की आपण त्या बाजूने आलो, त्या स्टार्ट पॉईंटपासून। आणि तर हा इकडे आपला मेन समुद्र आहे आणि आपली ही सावित्री नदी आहे। आता ओढी लागली त्यामुळे पाणी खूप मागे आहे, पण आपण हे म्हणतो ही ऑलिव्ह रिडले जातीची समुद्री कासव आहेत। पण आता आपण बघते हे जी लास्ट पॉईंटला थोडीशी आता ही वाळू उकळलेली दिसते ना, तिथे ही आत्ताची घरटी मिळाली। तर म्हणजे त्यात असं म्हणायला लागेल आपल्याला की जी समुद्री कासव आहेत ही थोडीशी खाऱ्या पाण्यातून निमखाऱ्यामध्ये सुद्धा सर्वाईव्ह करायला लागले, हे आपल्याला त्यातून आता कळतंय की, कारण घरटी तिथे मिळाली आहेत आपल्याला अगदी सावित्री नदीच्या तिकडे। कारण पूर्वी म्हणजे मी लहान होते त्यावेळेला इकडे हॅचरी असायचं अगदी स्टार्टिंग पॉईंटला, पण आता अगदी नदीच्या तिकडे घरटी मिळायला लागले, त्यामुळे ते निमखारे झालेत हे आपल्याला त्यातून कळतं। तर समुद्र खूप पाठी आहे, बघूया
जितकं लवकर जमेल तितक्या लवकर आपण घरी निघूया, पण तेवढ्यातच आपण बघूया. चला. बऱ्यापैकी पाणी क्रॉस करून आता आम्ही आलो आहे, कारण मध्ये आणखीन हा सुकापट्टा लागत होता. तर आता एवढ्या दरम्यान आपण कासवांना जाण्याचा असा मार्ग तयार करू, त्यातून पिल्लं जातील. आता सोडताना थोडंसं पाण्याचं प्रमाण आहे ना, त्यामुळे त्यांना दिशाभूल होते की असं मागे यायचं की पुढे जायचं, पण पाणी आता इकडे ते डायरेक्शनने जातील. पाठी राहिला होता. तर मंडळी ॲक्च्युली कन्फ्यूज होऊ नका, कासवाच्या पिल्लांना, समुद्री कासवाच्या पिल्लांना हातामध्ये घ्यायचं नसतं, बट हे सगळे मागे राहिले आहे म्हणून आम्ही पुन्हा एकदा त्यांना सोडतोय, कारण की कोणाच्या पायाखाली येऊ नये. तर बघू शकता खूप क्राऊड आहे, त्यामुळे गरजेचं होतं की त्यांना पुन्हा एकदा बाहेर सोडावं. तर मी आता काकांच्या ताब्यामध्ये देते त्याला पुन्हा एकदा जरा साधारण आत पाण्यात सोडायला. हे कारण आहे की मी हातात घेऊन त्यांना सोडत होते. पूर्ण एवढ्या एरियामध्ये तो एकटा आहे आणि एवढं डिस्टन्स कंप्लीट करायचं आहे, एवढं क्राऊड आहे आणि त्या क्राऊडमुळे तो पायाखाली येऊ शकतो. त्यामुळे आपण त्यांना हातात घेऊन सोडायला घेऊन जातोय. हे बघा, भरती लागली त्यामुळे सोडलेले कासव वरती येतात. तर आता ते पुन्हा एकदा जमा केलेत आणि सुबोध काका पुन्हा त्यांना पाण्यामध्ये सोडतात. तर आता मी निघते, बघते इथे आणखीन जर शिल्लक असतील कुठले कासव म्हणजे पिल्लं तर त्यांना सोडेन. आता तुम्ही जमवताना जे बघितलात ना, त्याचं कारणच ते होतं, तर सगळे पसरले इथे आणि मग ते कोणाच्या ना कोणाच्या पायाखाली वगैरे आले असते. मग पुन्हा एकदा बकेटमध्ये जमवलं आणि आता सुबोध काका पुन्हा एकदा सोडायला घेऊन गेले तिकडे. मंडळी हिशोबापेक्षा थोडा जास्त वेळ मला गेलेला आहे, कारण भरती लागली, ते मागे यायला लागले, मग पुन्हा सोडावं लागलं. पण सगळ्यांना सोडून आता काही लोक अजूनही फोटोज काढत आहेत त्यांचे, तर आता सोडून मी घरी जायला निघाली आहे. चला थोडं किनाऱ्यावरती जवळ जाऊया, मग बोलूया. तर मंडळी खूप चालून आत्ता आम्ही पूर्णपणे एंट्रन्सला आलो आहे. आता मी घरी जाते, घरच्या जबाबदाऱ्या पूर्ण करते, कारण घरी आपले गेस्ट आहेत रूमला, तर ते पण पूर्ण करू. आणि आता तुम्ही बघितलात की आपले छोटे छोटे ऑलिव्ह रिडले जातीचे कासवांची पिल्लं पण सोडली आणि आज योगायोगाने आपल्याला अंडी देखील कशी आतमध्ये ठेवली जातात हेही बघता आलं. तर मंडळी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. राम राम.